महिला भगिनींचा प्रचंड उत्साह, रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि एक अनोखा बंध हे सर्व अनुभवायला मिळालं ते महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी। पारंपरिक रक्षाबंधन सणाच्या एक दिवस आधीच भरतशेठ गोगावले यांच्यासाठी त्यांच्या संपूर्ण मतदारसंघ तसेच जिल्हाभरातून आलेल्या 10 ते 12 हजार भगिनींनी रक्षाबंधन करून आपलं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद व्यक्त केला। ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून सुरुवातीस फक्त मतदारसंघातील आदिवासी महिलांपुरतं मर्यादित होती। मात्र गेल्या 4 वर्षांपासून महिला आघाडीच्या पुढाकारानं या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झालंय। आता हजारो भगिनी स्वखर्चाने मंत्री महोदयांना रक्षाबंधन करण्यासाठी उपस्थित राहतात। या अनोख्या आणि भावनिक क्षणी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी अत्यंत मनपूर्वक प्रतिक्रिया देताना सांगितलं की सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला इतकं मोठं बहिणींचं प्रेम लाभणं हेच माझ्यासाठी खऱ्या अर्थानं भाग्य आहे। माझ्या लाडक्या बहिणींनी 4 वेळा मला आशीर्वाद दिला आणि त्याच आशीर्वादाच्या बळावर मी आज येथे उभा आहे। या सर्व भगिनी सुखी, समाधानी राहाव्यात आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असावा हीच माझी प्रार्थना आहे। आमच्या भगिनींवर कोणतीही अडचण आली, प्रसंग ओढवले तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं सांगत भरतशेठ गोगावले यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचाही पुनरुच्चार केला। म्हणजे जरी रक्ताचं नातं नसलं तरी उत्स्फूर्तपणे महिला भावासाठी जसं धावून जातात तशा आज आम्ही त्यांच्यासाठी धावत आलेलो आहे। त्यांना अशीच प्रगती त्यांचे उत्तरोत्तर होऊ दे। जसं लाडके बहिणी आम्ही आहोत तसे त्यांच्या पाठीमागे पण आमचा अक्षरशः आम्ही खूप त्यांच्या पाठीशी उभे आहोत। सगळ्या महिला मिळून अशीच त्यांची प्रगती होऊ देत आणि आज कोणालाही भाडं न देता आज आम्ही महिला उत्स्फूर्तपणे की असं काहीकांचं म्हणणं असतं की पैसे देतात म्हणून माणसं येतात, तसं नाही। आम्ही खरंच म्हणजे एक आमचं नातं वेगळंच आहे। भावाबद्दल जे असतं जसं आत्मिकतेने तसं आम्ही आज भावासाठी म्हणजे काही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आम्ही आज इथे राखी बांधायला आलेलो आहोत। भरतशेठ गोगावले यांचा संपूर्ण परिवार यावेळी उपस्थित होता। आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी आलेल्या प्रत्येक भगिनीचा त्यांनी सन्मानपूर्वक सत्कार केला। हजारोंच्या संख्येने एकत्र आलेल्या भगिनींनी आपल्या लाडक्या भावाला केवळ राखीच नव्हे तर प्रेम, आशीर्वाद आणि नात्याचं अनमोल बंधन दिलं। त्याचप्रमाणे भरतशेठ गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळो अशी आंतरिक इच्छा यावेळी बहिणींनी प्रदर्शित केली। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।